मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची चार्जशीट दाखल. प्रज्ञा सिंहसह 6 जणांविरुद्ध पुरावे नसल्यानं प्रज्ञा सिंगचा सुटकेचा मार्ग मोकळा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या 3-4 दिवसातच मान्सून अंदमानला धडकणार. पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज. जलयुक्त शिवाराचं फळ. परभणीत सावरगावमध्ये जलयुक्त शिवाराच्या नाल्यात साठलं वळवाच्या पावसाचं पाणी. लातूरला रेल्वेनं पाणी पाठवण्याचं बिल रेल्वेनं घेतलं परत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा. मुंबई पाठोपाठ आता परभणीतही नर्सेसचा रुग्णालयात धिंगाणा. नर्सिंग डेच्या नावाखाली 2 दिवस सुरू होता डीजेवर धिंगाणा. नागपूरमध्ये शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या आडून सट्टेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे. महिनाभरात 2,500 कोटींचे व्यवहार झाल्याचा पोलिसांचा संशय. 10 व्यापाऱ्यांना अटक. भाड्याप्रमाणे बीएमसी ही मुंबईत बांधणार परवडणारी घरं. लॉटरी काढून केलं जाणार घरांचं वाटप. आणि पुणेकरांनी अनुभवला बिनसावलीचा दिवस.